आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सामना कार्यालयाच्या बाहेर आता आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे। या बॅनरमधून संजय राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सकाळच्या भुंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे हे बॅनर्स लागले आहेत। नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश सध्या आपल्यासोबत आहेत। मयुरेश, सामना कार्यालयाच्या समोरच बरोबर हा बॅनर लावण्यात आला आहे। नक्कीच सागर, आपण जर बघितलं सामना कार्यालयाच्या समोरच नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी मोठा बॅनर लावण्यात आला। ह्या बॅनरमध्ये जर आपण बघितलं, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा भाजपचा वाघ, दमदार आमदार, हिंदू धर्मासाठी लढणारे माननीय श्री नितेश राणे असा हा आशयाचे बॅनर ह्या ठिकाणी लागले आहेत। आपण जर बघितलं, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याचाच एक भाग आता ह्या सामना कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण ह्या परिसरामध्ये जर बघितलं, हे सामना कार्यालयाने बरोबर समोरच हा बॅनर लावलाय, त्यामुळे इकडे ह्या परिसरामध्ये हा बॅनर लावल्याने चर्चेला एक उद्यान देखील आलं आहे। कारण की सकाळच्या भोंग्याला म्हणजे संजय राऊत जेव्हा सकाळी आपली पत्रकार परिषद घेत असतात, त्याचाच उल्लेख ह्या बॅनरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ह्या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष या ठिकाणी वेधू धरले आहेत। त्यामुळे आता या बॅनरवर नक्की नितेश राणेंच्या समर्थकांना काय इशारा द्यायचा होता, काय बोलायचं आहे, तो या बॅनरमध्ये आपल्याला सरसपणे पाहायला मिळत आहेत। मात्र या बॅनरमुळे अनेक भागांमध्ये चर्चेला एक उद्यान या ठिकाणी आलेलं आहे। सागर, नक्कीच मयुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर बरोबर सामना कार्यालयाच्या समोरच हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। एक प्रकारे संजय राऊतांना डिवचण्याचाच प्रयत्न नितेश राणे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे।